राधे राधे. तर सकाळची सुरुवात देवपूजेपासनं सुरुवातीला घंटी आणि टाळ्या वाजून भगवंतांना उठवते. कारण जसं आपल्या बेडरूममध्ये आपण अचानक कोणाच्या बेडरूममध्ये जात नाही किंवा आपल्या बेडरूममध्ये कोणी येत नाही, त्याचप्रमाणे भगवंतांनाही डायरेक्ट उठवत नाही. तर सुरुवातीला घंटी वगैरे किंवा मग टाळ्या वाजून उठवायचं असतं. त्याच्यानंतर कपाळाला लावून त्यांचा पाय वगैरे पडले आणि अशी ही सुरुवात माझी सकाळची असते. सकाळची तशी बाहेरून पूजेची सुरुवात करते, आज घरातनंच करते, कारण बाहेर जायचे अंधार आहे म्हणून. आणि बघा मग छोटंसं गाणंसुद्धा बोलते बरं का मी. आणि तुम्हाला आवडला कसा वाटला मिनी ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगत जा. आणि तुमचे काही सजेशन असेल ते सुद्धा सांगत जा, जेणेकरून मी माझ्या व्हिडिओमध्ये नवीन काय दाखवता येईल ते प्रयत्न करेन. मैं तुम्हें नहलाने आई हूँ, बड़े प्रेम से नाओ मनमोहन, मैं तुम्हें नहलाने आई हूँ, बड़े प्रेम से नाओ मनमोहन, मैं तुम्हें नहलाने आई हूँ. मेरा छोटा सा घर महलों का राजा है वो, मेरी औकात क्या महाराजा है वो, फिर भी साथ मेरे रह रहा है, वो नसीबों से ज्यादा दे रहा है, फिर भी साथ मेरे रह रहा है, वो नसीबों से ज्यादा दे रहा है, फिर भी साथ मेरे रह रहा है, वो नसीबों से ज्यादा दे रहा है. आता घरातली पूजा तर झाली होती, तर चला म्हटलं आता बाहेर सुद्धा आता उजेड सुद्धा बऱ्यापैकी पडलेलं होतं. तर तुळशी मातेला इथं हळदी कुंकू वगैरे लावते, अक्षदा वगैरे टाकते, त्याच्यानंतर आरती वगैरे फिरवते, धूप वगैरे फिरवते. आणि अशी ही सकाळची सुरुवात खूप प्रसन्न करून जाते आणि एक घरातनं एक खूप छान वातावरण होतं. आणि आपल्या सकाळ सकाळी देवपूजेचा आवाज, जसं की आरती वगैरे, कुठलंही भजन वगैरे बोलणं, असं माझे गाणे बोलणं काहीतरी चालू असतं, जे मला आठवतं त्यावेळेस. आणि किंवा मला वाटलं की आज हे बोललं पाहिजे, तर त्या बोलून मी तसं सुरुवात करते. त्याच्यामुळे अहो आणि सासू सासरे हे सगळेच उठून जातात, तसं आत्या उठलेल्या असतात. मग ह्या सगळ्या आवाजाने पूर्ण घर उठायचं आणि मग त्यांनाही कळतं की सकाळ झाली बाबा आणि आता काही गाणे थांबणार नाही. आणि त्याच्यानंतर सुद्धा जर मला व्हिडिओ शूट करायचा असला तरच थोडंफार देवाचे गाणे बंद असतात. पण सकाळी सकाळी कृष्ण भगवंतांची कंटिन्युअसली माझ्या घरात गाणे जे असतात ते वाजत असते. माझंही तोंड बंद राहत नाही आणि मोबाईलचंही बंद करत नाही. आणि माझ्या घरात म्हणून माझ्या आहोंना कदाचित मी घरात नसल्यावर करमत नाही, कारण सकाळची सुरुवात अशीच होते. आणि ह्यावेळेस ते मला घ्यायला आले तर स्पेशली माझ्या पप्पांना बोलले की ती असली तर मला, नसली तर मला बिलकुलसुद्धा करमत नाही. आणि ती नसली तर मी उठतही लवकर नाही, कारण माझ्या घंटीचा आणि टाळींचा आणि गाण्याचा आवाज हा येत नाही मग त्यांना, आणि मग ते सुस्त झोपतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं कदाचित त्याच्यामुळे सुद्धा मला ते जास्त मिस करतात. आणि माझी बडबड आणि माझा बडबड करण्यात माझा कुठलाच हात धरू शकत नाही. आणि मला खूप सारं बडबड करायला आवडतं. आणि त्याच्यानंतर सकाळची सुरुवात एवढी गोड होते, मग त्याच्यानंतर पूर्ण दिवस जो आहे तो खूप छान जातो. आणि सिंपल अशी रांगोळी काढून घेते. आता तुम्हाला मागच्या वेळेस थोडासा गडबड दिसत असेल की आहे तशीच काढलेली, थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. चला इथंच एंड करते.